आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट माझ्या मते, कारण माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये मी सगळं बघितलं, पण मला सेल्स मॅनेजमेंट कोण शिकवत नाही की विक्री कशी करायची, ते कुणीच आपल्याला सांगत नाही. पण आपल्याला जर गरज वाटली की बाबा मला शेळ्या पाहिजे, तर कुठून पण आपल्याला विकत भेटतात शेळ्या, पण त्या आपण कशा विकायच्या ह्याच्यात मला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय आपल्या मित्रांना सोल्युशन देऊ शकता का? शेळीची निवड करताना म्हणजे तो पैदाशीसाठी जर शेळी घेणार असाल तर शेळीचे जे गुणधर्म त्या जातीचे आहेत ते सगळे गुणधर्म आलेली शेळी घ्यावी, म्हणजे क्रॉस नसावी, क्रॉस ब्रीड नसावं. आणि ज्यावेळी तुम्ही पिल्लं काढणार आहे त्यावेळी पण नर जो वापरणार आहे तो पण नर पैदाशीचा नर असावा, ओरिजिनल नर असावा. पिल्लं जी जन्मतात ते प्युअर ब्रीड असायचे. ओके, नाही तर क्रॉस ब्रीडला कसं ते कस्टमर तेवढं कमी अट्रॅक्ट होतं. पण समजा आता आपण ओरिजिनल ब्रीड जरी आहे, समजा मी 300 रुपयांनी विकत घेतली शेळी, पण सध्या हळूहळू काय होतंय की मार्केट रेट कमी होत जातो. मार्केट रेट कमी होत गेल्यानंतर जो आपण 300 रुपयांनी माल खरेदी केलाय तो 280 ने मागितला जातो किंवा 260 ने मागितला जातो किंवा 300 रुपयांनी मागितला जातो. ह्याच्या मागे आपण काय असं सोल्युशन काढू शकतो का? आता ज्यावेळी तुम्ही ओरिजिनल पिल्लं काढणार आहे तर पिल्लं त्या क्वालिटीची जर असतील तर तुम्ही परत सेल करताना किंमत कमी व्हायचं कारणच नाही. कदाचित माझं तर असं झालं 1-2 वेळेला की माझ्याकडे जे पैदा झालेली पिल्लं आहेत ते अधिक किमतीने मी विकलेले आहेत. अच्छा, खरेदी त्याच्या क्वालिटी प्रमाणे. तुमचा विक्रीचा प्लॅन कसा आहे? म्हणजे प्रत्येकाचा विक्रीचा प्लॅन असतो की बाबा माझा ईदचा लॉट आहे, माझा लोकल मार्केटला जाणारा, कटिंग मार्केटला जाणारा हा लॉट आहे, माझा शेळी पालन करणाऱ्या मित्रांसाठी हा लॉट आहे. तर तुमचा प्लॅन काय? मी काय करतो, मी त्यासाठी ग्रुपिंग केलेलं आहे. माझ्याकडे जी जन्मलेली पिल्लं आहेत ती पिल्लं मी 4 महिन्याच्या आत विकत नाही. अच्छा, ज्यावेळी पानतुटी होतात म्हणजे आईच्या पिण्यापासून ज्यावेळी आणि खायला चालू करतात त्यावेळी 20 ते 22 किलो माझ्याकडे वजन असतंय. एका पिल्लाचं वजन 20 ते 22 किलो असतं. तिथून पुढे मी विक्री करतो त्याची. आणि मदर स्टॉक जो आपण केलेला आहे मोठ्या शेळ्यांचा, तो आता माझा मदर स्टॉक पुरा झालेला आहे. साधारण 40 शेळ्या माझ्याकडे आत्ता मदर आहेत. आणि सोजतमध्ये 30 शेळ्या मदर आहेत. म्हणजे गाभण आहेत? सगळ्या गाभण आहेत. आणि मदर स्टॉक म्हणजे जो माझ्याकडे ठेवलेला आहे मी तो तुम्ही सेल नाही? ब्रीडिंग स्टॉक म्हणजे पॅरेंट स्टॉक आहे तो माझ्याकडे. तर तो सोडून ज्या अधिक शेळे राहतील तर त्या शेळ्यांची फक्त मी विक्री करतो. सर, सोजतची क्वालिटी खूप चांगली आहे, एकदा व्हिजिट करण्यासारखा फार्म आहे. मी ॲड्रेस आणि सरांचा नंबर आपल्या व्हिडिओमध्ये टाकेन. सोजतची क्वालिटी मला तरी आवडली आहे, पण तुम्ही एकदा व्हिजिट करून चेक करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि ईदच्या मित्रांसाठी ईदचे जे बोकड आहेत, शिरोईचे पण बोकड खूप चांगले आहेत, वेट आणि हाईट त्यांची, आणि सोजतचे पण चांगले आहेत. तर नक्की ईदच्या आधी एकदा व्हिजिट करायला काही हरकत नाही आपल्या फार्मला.